काही उत्सुक जात बदलू संस्कृतीचे जे पदाधिकारी आहेत, खाऊ गल्लीचे जे सभासद आहेत, हे लोक उद्याच्याला महिला आरक्षण आलं महाराष्ट्रात तर त्याच्यामध्ये साधारण 181 जागा ह्या महिला आरक्षणामध्ये जाणार आहेत लोकसभेच्या. तर अशा परिस्थितीत देखील उद्या जानकरासारखा माणूस साडी घालून देखील मी महिला आहे म्हणायला कमी करणार नाही. तर हे सगळं महाराष्ट्रात सुरू आहे. ह्याच्यावर कुणीही धरबंद घालत नाही. बौद्ध समाज एवढा आक्रमक असून देखील कुणाचीच हिंमत नाही किंवा कुणीच त्यानं बदललेल्या जातीचं मिरवताना त्याला कुणी विरोध करत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये मी अशी भूमिका मांडली की विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी गेल्या 50 वर्षात हिंदू दलितांना जो न्याय मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही. संदीपान भगवान थोरात माळावरचा दगड म्हणून बिचाऱ्यानं 35 वर्ष लोकसभेत खासदारकी गाजवली. भिंतीवरच्या चित्रासारखा 35 वर्ष संसदेत उपस्थित राहिला. परंतु बदलत्या राजकारणाचे रंगरूप काय आहे, हा डोमेस्टिक व्हायोलन्स म्हणजे नक्की काय आहे, मागासवर्गीयांना जे अट्रॉसिटीच्या बद्दल चौकात मारल्यानंतर त्याच्या कपाळावर जात नसताना देखील पोलीस स्टेशन गेल्यावर तो मला हा मारड्या म्हणाला, मांगट्या म्हणाला असं म्हणून त्याला केस केली जाते. आणि तोडपाणीच्या गणितावर या पद्धतीचं राजकारण केलं जातं. काही विशिष्ट समाजाच्या महिला पुढे येतात, लॉज बुक करतात, 2-3 वेळा रजिस्टरला आपलं आणि त्या आलेल्या माणसाचं नाव नोंदवतात आणि समोरचा माणूस थोडासा श्रीमंत आहे आणि बऱ्यापैकी त्याची ताकद आहे एवढं लक्षात आलं की एका रूम भाड्यानं घेऊन तिथं तोडपाणीचं 10 लाखाचं 40 लाखापर्यंत अशा प्रकारचे व्यवहार मंगळवेढ्यापासून मुंबईपर्यंत अनेकांचे झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशा चालतात. पण प्रतिष्ठा असल्यामुळं आम्ही 40 लाख देतो पण माझं नाव आणू नका असं सांगून सुना आलेली असतात, मुलं आलेली असतात, नातू झालेले असतात. त्यांच्यासमोर असं नाव जाणं त्यापेक्षा 40 लाख रुपये दिले परवडले असं म्हणून या महिला आणि कार्यक्रमच त्याचा करतात पूर्वी. अशी ही परिस्थिती आहे. तर ही सगळी माहिती मी एक 8-10 पत्रकारांना मोजक्या घेऊन ही अशी माहिती सांगितली आणि सगळ्यासमोर सांगताना आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात या रिझर्वेशनची त्याबद्दलची माहिती मी मांडलेली आहे. घटनाकारांनी अशी व्यवस्था करताना दर 10 वर्षांनी याचा आढावा घ्यावा आणि जी जात सुधारलेली आहे, ज्या जातीला याचा आधार मिळालेला आहे त्याचा पुनर्सर्वे करून त्यातून त्याला बाजूला काढावं, किमान क्रीमी लेअर लावण्याबद्दल तरी त्याचा विचार करावा. हे बाबासाहेबांनीच त्याच्यात लिहून ठेवलेलं आहे. अनुसूची 346 का 45 मला आठवत नाही, पण ह्या एका कलमानं भारताच्या नव्हे जगातल्या सगळ्या घटनांमध्ये आपल्या घटनाकारांचं जगात कौतुक झालं. युनिव्हर्सिटीचं नाव काय रे?